नमस्कार मित्रांनो, माझं नाव साईनाथ मदने, फिटनेस कोच आणि सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर आहे. मला 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये आणि आपण हा नवीन चॅनल जो चालू करणार आहे, तो कम्प्लिटली मराठीमध्ये असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बेसिकली सगळे जे आपले फिटनेस रिलेटेड टॉपिक्स आहे, ते मी ट्राय करणार आहे तुम्हाला मराठीमधून एक्सप्लेन करणे. कारण आपण YouTubeवर बघतो, की तिथे असे काही चॅनल्स नाही आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमधून इन्फॉर्मेशन भेटते. तर मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आपण भेटूया. तर मित्रांनो, आपण आता बॅक डेचा फर्स्ट सेट घेतोय, ज्याच्यामध्ये वॉर्मअप सेट्स घेणार आहे आपण. स्टार्टिंग विथ लॅट पुल डाऊन, जे आपलं बॅकवर जास्त फोकस करतं. मी आता इथं वॉर्मअप सेट्स घेतोय कारण आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना ब्लड फ्लो आणि मसलला एकदम मोबिलाइज करायचं आहे टू लिफ्ट हेवी वेट्स. तर आपण हेवी लिफ्ट करायचं असेल ना, त्याच्या आधी आपण एक लाईट सेट्स घ्यायचे असतात. तर मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये ना एक फॉर्म अँड टेक्निक सांगतो तुम्हाला कसं काय करायचं असतं. बॅकचं जेव्हा आपण लॅट पुल डाऊन मसल करतो ना, त्याच्यामध्ये कधी पण आपण जेव्हा बारबेल होल्ड करतो, हे जे होल्डिंग मुवमेंट आहे ना, ती केवढी पाहिजे, जास्त वाईड पण नाही, जास्त क्लोज पण नाही. त्याच्यामध्ये शोल्डर विड्थ पाहिजे आणि स्लाइटली आउट दॅन युअर शोल्डर. तर आपण ह्याच्यामध्ये काय अंदाज घेऊ शकतो, हात असे वर घेऊन परत साईडला जेवढे जातात थोडेसे हलकेसे, आणि जे छोटी फ्रेम आहे, जशी आता माझी एवढी मोठी फ्रेम नाही आहे, तर छोटी फ्रेमवाले जे लोक आहेत ना, ते एवढ्या पोर्शनमध्ये जरी होल्ड केलं त्यांनी, तर हे प्रॉपर सेट जातो. वाईड जर करायचं म्हणलं तर ज्यांची फ्रेम साईज मोठी आहे बॉडीची, त्यांच्यासाठीच आहे. तर आपण इथं होल्ड करू. एकदा आपण होल्ड केला तर इथं दोन ग्रिप्स आहेत. एक असते नॉर्मल ग्रिप आणि एक असते हुक ग्रिप. हुक ग्रिपने काय होतं, ह्याच्यामध्ये जास्त जे फोर आर्म्स, आता हे जे नॉर्मल ग्रिप आहे, ओके, ह्याच्यामध्ये फोर आर्मवर जास्त येतं. आणि जेव्हा आपण हुक ग्रिप होल्ड करतो ना, ह्याच्यामध्ये तुमचा फोर आर्म जास्त ॲक्टिवेट होत नाही. तर मग हे डायरेक्टली तुमच्या बॅकवर येतं. तर आपण जेव्हा बसतो खाली, ओके, बॅक पूर्ण आर्च ठेवायची बॅक साईडने. ओके, ब्रीद इन करायचं, स्क्वीज अँड स्लोली आउट. ब्रीद इन, स्क्वीज अँड स्लोली आउट. तर मित्रांनो, आपण आता नेक्स्ट वर्कआउट जो करणार आहे, ते आहे सीटेड रोज. तो पण एक बॅक वर्कआउटच आहे. फर्स्ट थिंग काय करायचं तुम्हाला, इथलं जे ॲडजस्टमेंट आहे ना, हे अकॉर्डिंग टू तुमच्या लेग्स मुवमेंट आणि अँगलनुसार फिक्स करून घ्यायचं आहे. आपले गुडघे जास्त पण पुढे नाही झालं पाहिजे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये हे कशासाठी आहे, लॉक होण्यासाठी, की आपण जेव्हा हेवी लिफ्ट करतो त्यावेळेस पुढं नाही मुवमेंट झालं पाहिजे. ओके, तर काय करायचं, हे एकदा लॉक झालं, त्यानंतर आपली ही जी ग्रिप आहे, ह्याला न्यूट्रल ग्रिप म्हणतात. ओके, न्यूट्रल ग्रिप. आता ही फुल फोर आर्म्सवाली पण घेऊ शकता तुम्ही, नॉर्मल ग्रिप, नाहीतर हुक ग्रिप. सेम थिंग, तुमच्या बॅकला जर जास्त फोकस करायचा असेल तर हुक ग्रिप मी लाईक स्वतःसाठी पण सांगतो आणि मी माझ्या क्लायंट्सला पण सांगतो, त्यांना जास्त बॅकवर फोकस करायचं. तर आपण बॅकवर फोकस करू. त्याच्यामध्ये काय करायचं, ब्रीद इन करायचं कम्प्लीट, पुल, स्क्वीज अ बॅक आणि स्लोली पुढे घ्यायचं. ह्याच्यामध्ये पूर्ण असं पण नाही जायचं, हे आहे ना, हे चुकीचा फॉर्म. ह्याच्यामध्ये आर्च ठेवायची, बॅक कोर टाईट करायचं, ब्रीद इन करून 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर मित्रांनो, आपण जी नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहे, ती आहे इन्क्लाइन रो. ती आपल्या बॅक मसलवरच फोकस करते, जिथे लॅट्स जे बाहेरचे आपले विंग्स सारखे असतात त्याच्यावर फोकस होतो. चला आपण चालू करू. तर ह्याच्यामध्ये जे पोश्चर आहे, आधी तर तुम्हाला इथं पाय नीट फोकसवर ठेवायचे आहेत, जिथून तुम्हाला मॅक्सिमम ग्रिप भेटते. ओके, आणि इथं मी आता लॅट्सवर फोकस करण्यात आहे. इथं दोन ग्रिप्स भेटतात आपल्याला, वायडर आणि न्यूट्रल. तर आपण न्यूट्रलवाली ग्रिप होल्ड करतोय. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, लिफ्ट करून
तर मित्रांनो, आपण जो नेक्स्ट सेट घेतोय तो इन्क्लाइन डंबल रोज असणार आहे, सपोर्टेड. तर आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, आधी बेंच जो आहे तो 45 डिग्रीवर टाकून घ्यायचा. तर हा जो आहे हा जास्त वर पण नाही पाहिजे, जास्त खाली पण नाही पाहिजे. दिस इज 45 डिग्री अँगल. ओके. तर मी डंबल्स ठेवले तिथं आधीपासून, कारण ह्याच्यासाठी आपल्याला हे नेसेसरी आहे की डंबल इथंच पाहिजे हेवी असतील तर लेग्स इथं फिक्स करा आधी, पुढे जायचं, डंबल्स होल्ड करायचे. ओके. एकदा होल्ड केले, ॲडजस्ट करा पोस्चर, परत ब्रीथिंग करून ब्रीथ आउट. 10, 11, 12, 13, 14. असे 3 सेट किंवा 4 सेट्स करू शकता. मी 4 सेट्स करणार आहे. 10 ते 15 रिपिटेशन करायचे, कारण ह्याच्यामध्ये आहे ना मॅक्सिमम बॅक स्क्वीज होते आणि मला ते जास्त फील होतं. जेव्हा आपण ह्याच्या आधीची जी एक्सरसाइज करत होतो त्याच्यामध्ये एवढी ॲक्टिवेट नाही होत माझी बॅक, जी ह्या एक्सरसाइजमध्ये होते. तर हे सेट असणार आहे. ह्याच्यानंतर आपण अजून एक सेट. तर मित्रांनो, आता आपण हा जो सेट घेतोय तो माझा तिसरा सेट आहे आणि थोडासा हेवी आहे. तर कधी कधी काय होतं, जेव्हा आपण हेवी सेट्स घेतो ना त्यावेळेस आपला फॉर्म चुकण्याची शक्यता असते. पण ट्राय करायचं का आपण प्रॉपर पोस्चरमध्ये करतो सगळं. तर आपण एक हेवी सेट घेतला, तर ट्राय करायचं की आपण मॅक्सिमम 1 ते 2 सेट हेवी सेट घेतोय. त्याच्यामध्ये रेपिटेशन, आता जर तुमचा गोल मसल हायपरट्रॉफी आहे, दॅट मीन्स की तुम्हाला मसल ग्रोथ करायची आहे बॉडीमध्ये, तर आपलं रेपिटेशन रेंज किती पाहिजे. आपण चालू केले 8 पासून पुढे जे पण होतात 15 पर्यंत, ते हायपरट्रॉफीमध्ये जातो आपण. तर हायपरट्रॉफी म्हणजे हेच की मसल ग्रोथ होते. तर ह्या रेप रेंजमध्येच आपल्याला सेट्स करायचे आहेत. तर मित्रांनो, आपला ऑलमोस्ट बॅकचा वर्कआउट झाला आहे. तर मोस्टली आपण काय प्रिफर करतो, बॅकच्या वर्कआउटच्या आधी लाईक मोस्टली जे लोक वर्कआउट करतात त्याच्यामध्ये बॉडी वेटपासून चालू करतात. जसं आता बॅकमध्ये पुलअप्स झाले, पुलअप्स, चिनअप्स, ह्या गोष्टी. तर मी हे प्रेफर करत नाही, बिकॉज मला आपली सेट झालेलं आहे, कंप्लीट सेट झाले, कंप्लीट झाले, एक्झॉस्ट झाली आहे. लास्टला मी सगळं झाल्यानंतर पुलअप्स करतो, कारण ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचे जे ग्लायकोजन स्टोर्स आहेत बॉडीमधले, जे पण मसल आहे त्याच्यामधली एनर्जी कंप्लीट डिप्लीट होऊन गेलेली असते. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ते पुश करतो ते अजून मसल ब्रेकडाऊनमध्ये जातं बॉडी. तर मग त्यासाठी मी लास्टमध्ये पुलअप्स करतो. फक्त एक्सरसाइज करणार आहे ती आहे हायपर एक्सटेन्शन. बेसिकली ही एक्सरसाइज आपल्या लोअर बॅकवर फोकस करते. आपण जेव्हा बॅक वर्कआउट करत असतो त्याच्यामध्ये लोअर बॅक मोस्टली लोक डेडलिफ्ट वगैरे करतात, पण ज्यांना असं वाटतं की त्यांना इंजुरी होऊ शकते बॅक वर्कआउट करताना, तर त्यांनी ही एक्सरसाइज केली तरी सेम मसल टार्गेट होतो. ओके. तर ती आहे लोअर बॅक. तर लोअर बॅकमध्ये पहिला आधी तुमच्या लेग्स जे आहेत ना ते प्रॉपर ठेवायचे, क्लोज वन. ओके. ह्याच्यामध्ये नी लॉक ठेवायचे कम्प्लिटली, शोल्डर रिट्रॅक्टेड ऑल द वे डाऊन अँड पुश. स्क्वीज करायची लोअर बॅक आणि लेफ्ट 3. बॅक एकदम इन्क्लाइन व्हायला पाहिजे, जास्त मागं पण पुश नाही करायचं, जास्त पुढं पण नाही ठेवायचं. 4, 5, 6, 7, 8, 10, 11. तर मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये वेटेड पण करू शकतो, त्याच्यामध्ये प्लेट पुढे होल्ड करू शकतो. ओके. तर आता मी जो नेक्स्ट सेट करणार आहे तो प्लेट घेऊन करणार आहे. अगेन सेम पोझिशन,
प्लेट इकडे होल्ड करायची, पूर्ण खाली आणि वर. 3 4 5 6 पुलअप्स आहेत. आणि नॉन असिस्टेड पुलअप्स ते इंटरमिडिएट आणि ॲडव्हान्स लेवल करतात. बिगनर लेवलला आय सजेस्ट की तुम्ही असिस्टेड पुलअपच करा, त्याच्यामध्ये तुमची स्ट्रेंथ ग्रो होईल. ओके, तर आपण चालू करू पुलअप्सपासून. एकतर वाईड ग्रिप, लास्ट टाइम जसं मी सांगितलं होतं, हुक ग्रिप आणि फुल नॉर्मल ग्रिप. मी हुक ग्रिप प्रिफर करतो. तर मित्रांनो, आपण बॅक डे कम्प्लीट केला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली सगळ्या बॅकचे एक्सरसाइजेस सांगितलेत. मेजर एक्सरसाइजेस जसे डेडलिफ्ट वगैरे त्याला प्रॉपर फॉर्म आणि पोस्चर पाहिजे असतो, ते मी इन्क्लूड नाही केले आजच्या वर्कआउटसाठी. तर मित्रांनो, आपण बॅक डे कम्प्लीट केला आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बॅकचे वर्कआउट सगळे सांगितले आहेत. तुम्हाला हा वर्कआउट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे त्याचं कमेंट करा, मी त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ पण बनवेल. आणि फॉलो करा फिटनेस चॅनल मराठी फिट.